टायमात आल्यापेक्षा तो लाभेशचा जरा धाक होता. लहानपणाचा मित्र आहे. फर्स्ट टाइम बोलवलेलं त्यांनी. तसंच नाही, जेवढं प्रयत्न करता येते तेवढा वेळ आपण टायमात पोहोचले पाहिजे, हे पण प्रयत्न असतो. कधी इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी तुमचा आभार देतो, तुम्ही टायमात जमा झाले. नाही तर आम्हाला काय होते, किती वेळ लोक टाइम देतात, बोलत 9 वाजता या, आणि तिकडे ना अजून चालू नसते. कारण की त्यांना असं एक कल्पना असते 9 आहे म्हणजे 10लाच चालू आहे, 10 आहे म्हणजे 11लाच चालू आहे. पण हे तुमचा आभार की तुम्ही टायमात आहेत. एक सध्या तुम्ही आता येत्या काही पाईपलाईनचा विषय बोलले, तर आता मला कळवण्यात आलंय की 25 तारखेपासून तुमचं ते काम चालू होईल. त्याच्या पहिला आपण काय करायला गेले तरी तिकडे आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. पण तुम्हाला 25 तारखेपासून तुमची जी पाईपलाईनचे काय खोदला आहे वगैरे त्याचं चालू होऊन जाईल काम, तेवढं मी बघून घेईल. हां, आणि आपला ही टीम आहे ती फॉलोअप करेल. दुसरा रस्त्याचा विषय, जर तुम्हाला गर्दी आणि तो विषय आहे तर तुम्हाला ते एक ब्रिजच लागतो आहे. जर तुम्हाला आउट अँड आउट वळांड्याच्या पुढे तो ब्रिज जाणार आणि तुम्ही तुमचा रस्ता खालून वगैरे आहे आणि व्यवस्थितरित्या आपण तो प्लॅनिंग केलाय. हा प्रपोजल नाही आहे, हे ऍक्च्युअल सँक्शन प्लॅन आहे. हा इलेक्शन नंतर तुम्हाला चालू होणार काम. त्याच्यानी थोडीशी तुम्हाला पण एक लॉंग टर्म मध्ये रहिजाईला जरा चांगला प्रतिसाद भेटेल. मला एवढंच सांगायचं आहे, आज सुपारा विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही येतात, त्याच्यामध्ये तुम्ही विरार आणि विरारमध्ये स्पेशली बोली. मग आज जर तुम्ही मला विचारतील तर माझं राहतं घर पण बोईंजमध्ये झालं असंच आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक सांगतो की आज विरार वाढायचं असेल तर त्याचा मार्ग बोईंज थ्रूच जाणार. बोईंजलाच चांगला क्लस्टर आज भेटणार. आणि असंच हे जुनं गाव आहे, तर इकडे असं नाही आहे की आपलं दुर्लक्ष होणार. आणि त्यासाठी तुम्हाला तेवढी शाश्वती देतो. त्या गावाने पहिल्यापासून आमचे शाळेचे मित्र इकडून झाले, आम्ही सगळे एकत्र इकडून जेव्हा स्कूल बसमधून जायचे तेव्हा काय गाव होतं तुम्हाला माहिती आहे. जकात नाक्यानंतर काहीच नसायचं. आज जसा हा परिसर वाढतोय, आणि त्याच्याहून मोठी बात तर ही आहे, जसे नवीन कोण पण राहायला आले त्यांना आपण जे वेलकमिंग नेचर आहे आपलं, कधी काय नाही की जुना माणूस नवीन माणूस हा भेदभाव नाही ठेवता एका परिवारसारखे सगळं धर्मीय सगळे एकत्र राहून ज्या रीतीने राहतात, त्याला एक मोठा श्रेय या गावची ताकद आहे, तिची एकता आहे. ती एकता अखंड ठेवायची आहे. एक सांगू इच्छितो, आपल्याकडे जेवढे लोक इलेक्शनला उभे आहेत, जरी कोणी माणसाने दुसऱ्या पक्षाला मतदान दिलं तरी ती लोकांची जबाबदारी आहे. जर मला तुम्ही मतदान देता तर माझी जबाबदारी आहे मी तुमच्याबरोबर राहायची. असं कुठला दुसरा पक्ष आलाय का तुमच्याबरोबर, हे तुम्ही जरा एकदा विचार करा. कधी तुमच्या सुखात दुःखात कधी पण तुमचा विषय असेल तो ऐकायला तरी कोण माणूस कधी आला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, याच्याबद्दल तुम्ही थोडंसं निदर्शनात आणा. आम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट तर ही आहे की आम्हाला नेतृत्व हे आहे ते हितेंद्र ठाकूर यांचं, आणि त्यांचं काम बोलते, त्यांचे विषय नसतात, त्यांचे काम बोलते. आणि तेच सांगतो तुम्हाला की तुमची जेवढी कामं आहेत आणि जेवढे एकत्ररित्या तुमच्यासाठी जी कामं आहेत, जी तुम्हाला लाभार्थी तुम्हाला चांगलं होईल, तर नाही त्या आमिषात जाऊ नका. इकडे महिला वर्ग आहेत, कोणतरी आपल्याला आता कुठली योजना येते आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला काहीतरी पैसे जाईल, तुमचेच पैसे तुम्हालाच परत देतात आहेत, आणि ते चुकीच्या रीतीने देत असतील की कसं पण देत असतील, ती आमिष तर की आमिष आहे. हे तुमच्या पोरांच्या फ्युचर पासून काढून घेतलेले पैसे आहेत, तुमच्या डेव्हलपमेंट पासून काढून घेतलेले पैसे आहेत. तर तुमचा अधिकार आहे, तो अधिकार आपण कसा बळकट